नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर हे जी डेड बॉडी सारंगची आहे असे म्हणून ऋषिकेशला ती ओळखण्यासाठी त्या डेड बॉडी जवळ घेऊन येतात. तेव्हा ऋषिकेश आपल्या काळजावर दगड ठेवून डेड बॉडीवरील ते पांढरे कापड बाजूला करतो आणि त्याचा चेहरा पाहतो. परंतु ऋषिकेश मात्र त्या डेड बॉडीकडे बघत नाही, कारण तो आपले तोंड हा बाजूला ओळून डोळे झाकून घेतो. आणि तेवढ्यात एक त्या डेड बॉडी जी माणसाची असते त्याची आई रडतच धावत त्याच्याजवळ येते आणि रडू लागते. ती खूप रडत असते. त्या आवाजाने ऋषिकेश लगेच बाजूला होतो आणि त्याला ते सर्व बघून खूप धक्का तर बसतोच. आणि ती डेड बॉडी सारंगची नसते. ऋषिकेश धावतच बाहेर येतो. तर इकडे जानकीला सुद्धा खूप टेन्शन येते. ती विचार करते की मी ऋषिकेशला फोन करून काही विचारू नको, काय करू, यांना फोन लावू की नको. आणि परत म्हणते की नाही नको, माहिती नाही की ऋषिकेश कोणत्या परिस्थितीत असतील. आणि त्याच वेळेस ऋषिकेश हा बाहेर येतो आणि त्याला तर खूप हे टेन्शन आलेले असते की सारंग त्याला कुठेही हात दिसत नसतो. तेव्हा जानकी लगेच त्याच वेळेस त्याच्या मोबाईलवर कॉल करते. दबक्या आवाजात ऋषिकेश फोन उचलतो आणि हॅलो बोलतो. तर जानकी ही विचारते की ऋषिकेश काय झाले, सारंग भाऊजी सापडले का. तेव्हा ऋषिकेश पण खूप मोठ्याने रडायला लागतो. तर जानकीच्या आणखीन धक्क्याने ती ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश काय झाले, तुम्ही का रडतात. ऋषिकेश रडतच सांगू लागतो की जानकी तो आपला सारंग नाही ग, जानकी तो आपला सारंग नाही ग. जानकी सुद्धा रडत ऋषिकेशला विचारू लागते की ऋषिकेश सांगा काय झाले, तुम्ही का रडतात. तेव्हा ऋषिकेश रडतच म्हणतो की जानकी येथील वातावरण खूप गंभीर आहे आणि खूप धक्कादायक. पोलिसांनी मला सारंगच्या कपड्याबद्दल विचारले होते, मी त्यांना सांगितले आणि तेव्हा मला त्यांनी डेड बॉडी दाखवली. तेव्हा जानकी तर खालीच बसते, कारण तिला असं वाटतं की सारंगची डेड बॉडी. तर ऋषिकेश तिला म्हणतो की जानकी अगं ती आपल्या सारंगची डेड बॉडी नव्हती, तो आपला सारंग नाही. तर जानकीच्या जीवात जीव येतो आणि ती लगेच उठते, ऋषिकेशला आधार देते. तुम्ही खचून जाऊ नकास, मी आहे ना तुमच्या बरोबर. सारंग भाऊजी जिथे कुठे असतील ते सुखरूप असतील. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो जानकी, मी सारंगला नक्की शोधून काढेल, पण तोपर्यंत तू आईची काळजी घे. तेव्हा जानकी रडतच म्हणते की आईंची काळजी तुम्ही करू नका, मी आहे त्यांच्या सोबत, नाना सुद्धा आहेत. सारंग भाऊजी लवकर सापडतात का ते बघा, त्यांचा तुम्ही शोध घ्या. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो ठीक आहे जानकी, मी नक्की आपल्या सारंगला शोधून काढेनच. त्यानंतर जानकी आपले डोळे पुसते आणि देवघरात येते. देवाला हात जोडून म्हणते की देवा, काय नवीन संकट माझ्या घरावर आले, कोणतेही अघटित घडले, या संकटाला कसे तोंड देऊ ते नाही कळत. मी जे काही केले ते सारंग भाऊजींच्या चांगल्यासाठीच केले, हे देवा तुला सुद्धा माहिती आहे. देवा, अरे माझ्या शब्दाचा मान ठेवण्यासाठी सारंग भाऊजी बँगलोरला गेलेत, पण देवा हे सर्व इतके विपरीत अघटित घडेल असे कधीच वाटले नव्हते. आमचे काही चुकले असेल तर देवा माफ कर, पण इतकी मोठी शिक्षा तू देऊ नकोस. माझ्या सारंग भाऊजींना परत घरी घेऊन ये. माझं जेवढं काही पुण्य असेल सर्व मी पणाला लावते. देवा माझ्या सारंग भाऊजीला परत तू सुखरूप आण. आणि जानकी रडतच प्रार्थना करत असते. तेवढ्यात ओवी धावतच येते आणि आई म्हणून ती जानकीला घट्ट मिठी मारते. जानकी म्हणते की काय ओवी, काय ग काय झाले. तर ओवी रडतच म्हणते की आई, आपला सारंग काका परत कधीच येणार नाही का ग. जानकी म्हणते की ओवी बाळा, असे नाही बोलायचे, आपले सारंग भाऊजी परत घरी येणार आहेत. कोण म्हटले तुला ते येणार नाही म्हणून. ओवी म्हणते की आई, मला खरंच खूप भीती वाटते. तेव्हा जानकी प्रेमाने ओवीला जवळ घेते आणि प्रेमाने समजावते की ओवी म्हणते की अगं माझा सारंग काका मला आत्ताच्या आत्ता हवा, तू जाऊन लगेच त्याला घेऊन ये. तो माझा सगळ्यात लाडका काका आहे, तो मला हवा आहे. आणि टीव्हीवर दाखवतात तसा तो नदीत पडला का, पण आई त्याला तर पोहता येते. जानकी म्हणते की हो ना, तुझ्या सारंग काकाला तर पोहता येते, मग असा कसा तो बुडेन, ते नक्कीच सुखरूप घरी परत येतील. तर ओवी म्हणते की अगं पण तो गेलाच कशाला, आणि सगळेजण म्हणतात की तो हरवला म्हणून. जानकी म्हणते की हे बघ ओवी, तू सुद्धा हरवली होती, आठवते का तुला, आणि सापडली की नाही तू. आम्ही तुला शोधल्यानंतर मग तसेच तुझे बाबा सुद्धा सारंग भाऊजींना शोधण्यासाठी गेलेत आणि ते सारंग काकाला नक्की शोधून आणतील. ओवी म्हणते की खरंच ना आई. जानकी म्हणते की हो, देवबाप्पा लहान मुलांची प्रार्थना ऐकतो, मग तू सुद्धा देवबाप्पाला सांग की सारंग काकाला लवकर घरीत घेऊन ये. तेव्हा ओवी डोळ्यामध्ये पाणी आणत देवाला हात जोडते आणि देवबाप्पा माझ्या सारंग काकाला लवकरात लवकर परत घेऊन ये अशी प्रार्थना करते. जानकी सुद्धा देवाकडे हात जोडत मनात म्हणते की देवा, अरे ह्या निष्पाप जीवाचे तरी ऐक आणि आमच्या सारंग भाऊजींना लवकरात लवकर घरी घेऊन ये. त्यानंतर इकडे घटनास्थळी ऋषिकेश आपल्या मोबाईल मधील सारंगचा फोटो हा
तेथील सर्व आजूबाजूच्या माणसांना दाखवत असतो, नर्स डॉक्टर वगैरे सर्वांना दाखवतो आणि कोणी यांना पाहिलेत कसे विचारत असतो, परंतु कोणीही काही उत्तर देत नाही, सर्वजण नाहीच बोलतात. आणि तेवढ्यात रोडला त्याला एक माणूस झाडाखाली डोक्याला पट्टी बांधलेली आणि त्याच कलरचा शर्ट घातलेला दिसतो आणि त्याला असे वाटते की नक्की आपला सारंग आहे. ऋषिकेशला खूप आनंद होतो आणि धावत तो त्या माणसाजवळ येतो तर बघतो काय तर तो सारंग नसतो, तो वेगळाच कोणीतरी माणूस असतो. आणि त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब आणि हवालदार परत बाहेर येतात. तर ऋषिकेश धावतच त्यांच्याजवळ जातो आणि साहेब साहेब करत आपल्या मोबाईलमधील जो सारंगचा फोटो आहे, हा माझा भाऊ असा त्यांना दाखवतो. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तुम्ही हा जो फोटो दाखवतात असा व्यक्ती आणि अशा प्रकारचा कोणी आम्हाला सापडलेले नाही आतापर्यंत तरी, आणि असे सुद्धा आमच्या कानावर आलेले आहे. काही लोक वाचलेत परंतु त्याचे डिटेल्स अजूनपर्यंत आमच्यापर्यंत नाही आलेत. सो लेट्स होप फॉर द बेस्ट असे बोलून इन्स्पेक्टर साहेब बाजूला जात. त्यानंतर ऋषिकेश हा सारंगच्या त्या मोबाईलमधील फोटोकडे बघत असतो आणि आयुष्यामध्ये कधीही इतके हेल्पनेस वाटले नव्हते. त्यानंतर इकडे घरी सयाजी काका येतात. तर ऐश्वर्या ही रडण्याचे नाटक करत असते. सयाजी काका नानाला म्हणतात की काय रे नाना, किती मोठा हा ऍक्सिडेंट होता आणि त्यात आपला सारंग सुद्धा होता. तर इकडे कावेरी ही ऐश्वर्याला म्हणत असते की अगं ऐश्वर्या नको रडूच बाळा, सगळं काही नीट होईल, सारंगरावांना काही होणार नाही. कावेरी डोळ्यात तरी पाणी असते परंतु ऐश्वर्या मात्र ही डोळ्यामध्ये पाणी न आणता फक्त शांत बसलेली असते, कारण तिचे नाटक हे पूर्णपणे सुरूच असते. सयाजी काका म्हणतात की अगं ऐश्वर्या रडू नकोस, आपले सारंगराव नक्की येतील, तू अजिबात काळजी करू नको, पाहिजे तर मी माझी माणसं पाठवतो त्यांना शोधण्यासाठी. नाना म्हणतात की अरे सयाजी कशाला, ऋषिकेश गेलेला आहे. तेव्हा सयाजी काका ओरडतो की त्यांना ट्रेनने जाण्याची काय गरज होती, मी माझी गाडी दिली असती, माझ्या गाडीने ते गेले असते. तेव्हा नाना म्हणतात की अरे सयाजी असं काय बोलतोस, आणि ऍक्सिडेंट फक्त ट्रेनचाच होतो, गाडीचा नाही का, अरे हे सर्व काही आपल्या हातात असते का. तेव्हा सयाजी काका हे मुद्दा म्हणतात की हे बघ नाना, एक लक्षात ठेव, जर सारंगरावांना काही झाले तर सर्व गाव मी पेटवून देईन, हे लक्षात ठेव. नाना सयाजीला म्हणतात की अरे सयाजी तू शांत हो, जरा ऐक माझं, माझे मन मला सांगते की आपला सारंग सुखरूप आहे, त्याला काही होणार नाही, तू अगोदर शांत हो. आणि लगेच सयाजीराव ऐश्वर्याच्या हाताला धरतो आणि चल, जोपर्यंत सारंगराव येत नाही तोपर्यंत तू आपल्या घरी राहायचे, चल माझ्यासोबत. आणि ऐश्वर्याचे सुद्धा खूप नाटक असते. ती लगेच सयाजी पाटलांच्या हातातील हात मुद्दाम हिसकावते आणि नाही नाना, हे घर माझं आहे, मी आई आणि नानांना सोडून कुठेही जाऊ शकत नाही. डोळ्यामध्ये पाणी आणण्याचे नाटक करते आणि तसतसे सुमित्राला ऐश्वर्याबद्दल आणखीन काळजी वाटते. नाना आणि सुमित्राच्या डोळ्यात आणखीन पाणी येते आणि रडण्याचे नाटक करून ऐश्वर्या सुमित्राच्या पायाशी बसते आणि जोपर्यंत सारंग येत नाही तोपर्यंत मी येथेच आईच्या पायाशी बसेल असे म्हणते. आणि एका आईची पुण्याई तिच्या मुलाला परत घरी घेऊन येईन असे सुमित्राच्या मांडीवर डोके ठेवून ती रडत असते. रडण्याचे तर खूप छान नाटक तर करतच असते, परंतु बिचारी सुमित्रा तिच्या ऐश्वर्याच्या नाटकाला ती खरं समजते आणि ती सुद्धा तिच्या प्रेमापोटी आणखीन रडू लागते. तेव्हा कावेरी ही जानकीला थोडंसं बाजूला घेते आणि जानकी ऋषिकेश रावांचा काही फोन आला का असे विचारते. तेव्हा जानकी म्हणते की नाही, मी सुद्धा त्यांची वाटच बघते. तर कावेरी म्हणते कुणाकडून काहीच कळले नाही का. जानकी म्हणते की नाही काकू, आणि काकू सर्व ठीक होईल, तुम्ही काळजी करू नका, देवावर माझा विश्वास आहे, तो सर्व काही ठीक करेन. तेव्हा कावेरीच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलेले असते. त्यानंतर इकडे इन्स्पेक्टर साहेब जे काही प्रवासी असतात जखमी, त्यांच्यावर उपचार सुरू असतात, तर तेथे येतात आणि तेथील डॉक्टरांना विचारतात की अजून काही सापडले का, आणि सापडले तर आम्हाला लगेच डिटेल्स कळवा, काही माहिती मिळेल का, किती जखमी आहे आणि किती जिवंत आहे, मला प्रत्येक व्यक्तीचा रिपोर्ट हवा. तेव्हा ते म्हणतात की हो साहेब तुमचे बरोबर आहे, परंतु अजूनपर्यंत काही कळलेले नाही आणि असे कित्येक अपघात होतात, वर्षानुवर्ष लोक सापडत नाही, परत येतात, माणसं अपुरे पडतील इतकी विशाल अशी नदी आहे, कित्येक बिचारे त्यामध्ये वाहून गेले असतील, अवघड आहे सर्व, किती मोठा अपघात झाला. आणि तेवढ्यात ऋषिकेश तेथे धावतच येतो आणि विचारतो की दादा, अहो माझ्या भावाबद्दल काही कळले का. तेव्हा तो माणूस ऋषिकेशवर ओरडतो की तुम्ही परत आला, मी तुम्हाला एकदा सांगितलेले तुम्हाला कळत नाही का, किती मोठा हा अपघात होता आणि कुणाबद्दल काय काय कळणार आहे. 2 राऊंड मध्ये तुमच्या भावाला शोधले परंतु तो नाही सापडला. मला असे वाटते की तुम्ही आता आशा सोडून द्यावी, कदाचित इतके सापडून सुद्धा तो सापडत नाही,
तर मला असे वाटते की तो या जगात नसेल. तर ऋषिकेशला इतका राग येतो आणि लगेच तो त्या माणसाची गचंडी धरतो आणि काय रे काय बोललास तू, असे कसे बोललास तू. तेव्हा सर्वजण ऋषिकेशला सोडा सोडा असे करत असतात. इन्स्पेक्टर साहेब सुद्धा ऋषिकेशला हाताला धरून बाजूला करतात आणि त्या माणसाला हवालदार बाजूला घेऊन जातात. तर इन्स्पेक्टर साहेब ऋषिकेशवर ओरडतो की साहेब तुम्ही काय करतात. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तो काय बोलतो. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात मग तो काय बोलणार आणि आम्हाला सुद्धा कळते की हे सर्व तुम्हाला फेस करायला किती कठीण जाते. कसून आम्ही सगळ्यांचा शोध घेतो, तुमच्या भावाचा सुद्धा शोध घेतो, पण तो कुठे सापडत नाहीच. ही सत्यच परिस्थिती आहे आणि कदाचित त्या दुनियामध्ये सुद्धा तो नसेलच आणि हे तुम्ही स्वीकारा असे बोलून इन्स्पेक्टर साहेब बाजूला जातात. तर ऋषिकेशला आणखीनच धक्का बसतो. सारंगसाठी ऋषिकेशचा जीव अगदी वेडापिसा झालेला असतो आणि तो रडतच सारंग सारंग असे म्हणत असतो आणि पूर्ण व्याकुळ होतो. त्यानंतर इकडे सयाजी काका आणि कावेरी बहिणी घरी जायला निघतात. तर जानकी आणि नाना हे कावेरी बरोबर गप्पा करत बाहेर येत असतात. सयाजी काका आपल्या ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये हात घालून सर्व काही व्यवस्थित चालले ना, काळजी घे असे सांगत असतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सर्व काही व्यवस्थितच सुरू आहे आणि डॅडा आता या घरात माझ्यावर कधीच कोणाला डाऊट येणार नाही असे म्हणते. तेव्हा कावेरी जानकीला म्हणत असते की सुमित्रा वहिनी आणि आमच्या ऐश्वर्याची काळजी घे. ऐश्वर्या हळू सयाजी रावांना म्हणते की मी तुम्हाला पत्राचे जे प्रकरण सांगितले होते ते अगदी इतके पचून गेले. मग जानकीची या घरात आणि ऋषिकेशची ऑफिसमध्ये या दोघांची जागा घेण्यासाठी मला काही फार वेळ लागणार नाही आणि हा सारंग आला किंवा नाही आला मला काहीच फरक पडणार नाही. डाव हा मात्र माझाच असेल. तर सयाजी म्हणतो की जर काही लागले तरी सुद्धा तुम्हाला कॉल कर येऊ का असे बोलून तो ऐश्वर्याला मिठी मारतो आणि गाडीमध्ये बसतो आणि तडक ते निघून गेल्यानंतर ऐश्वर्या आतमध्ये जाते. तर नाना जानकीला विचारतात की जानकी अगं ऋषिकेशचा काही फोन झाला का. तर जानकी म्हणते की हो. नाना म्हणतात की हो माझ्या ओळखीचे काही कॉन्टॅक्ट मधील आहे, मी तिकडे जाऊन येतो. तोपर्यंत तू एक काम कर, सुमित्रा आणि ऐश्वर्या यांची काळजी घे, तू आतमध्ये जा, मी लगेच जाऊन येतो. म्हणून नाना हे निघून जातात. त्यानंतर इकडे सुमित्रा देवाजवळ येते आणि रडतच देवाला हात जोडते. काय रे तुझी सेवा करण्यात कुठे मोठी चूक झाली माझी, कुठे चुकले मी, काय वाटेल ते कर पण माझ्या सारंगला लवकरात लवकर सुखरूप घरी घेऊन ये. देवा काही कर पण असे रागवू नकोस माझ्यावर. तेवढ्यात जानकी ते सुमित्राच्या गोळ्या आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येते आणि मी तुमच्या दोनदा रूम मध्ये गेले होते पण आई तुम्ही तेथे नव्हतात म्हणून मुद्दाम मी येथेच औषध घेऊन आलेत. तेव्हा सुमित्रा म्हणते की राहून दे ती औषध वगैरे, मला काही नको. तेव्हा जानकी म्हणते की आई असे का बोलतात, असे करून कसे चालेल, औषध वेळेवर जर घेतली नाही तर तुमचे ब्लड प्रेशर वाढते हे माहिती आहे ना. सुमित्रा म्हणते की वाढून दे माझे ब्लड प्रेशर आणि मरून जाऊन दे एकदाचे मला. जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती आई असे म्हणते. तर सुमित्रा म्हणते की सांग ना मग मी काय करू, माझी तिन्ही मुलं या परिस्थितीत माझ्या जवळ नाही, मग जगून तरी मी काय करू सांग मला. देव माझी का परीक्षा बघतो आणि मी कुठे चुकले सांग तरी. काय वाटेल ते कर पण माझ्या सारंगला वाचव, वाटल्यास तर माझे प्राण घे. तर जानकी आईवर ओरडते आणि रडतच म्हणते की आई असे अभद्र बोलू नका. सारंग भाऊजी आम्हाला तुम्ही दोघे सुद्धा हवे आहात. म्हणून जानकी सुद्धा सुमित्राच्या मिठीतून खूप रडते. जानकी रडत म्हणते की एवढी मोठी पुण्याई आहे तुमची आणि ती आपल्या पाठीशी आहेत आणि देवाने ठरवले तरी सुद्धा तो असे करू शकणार नाही. सारंग भाऊजी जिथे कुठे असतील तिथे सुखरूपच असतील. सुमित्रा म्हणते की येईन ना ग माझं सारंग परत. तर जानकी म्हणते की हो आई काही होणार नाही त्यांना, हे गेलेत ना त्यांना आणण्यासाठी, मग नक्की ते सारंग भाऊजींना सुखरूप घेऊन येतील. आणि सुमित्रा रडत असते. तर जानकी प्रेमाने तिचे डोळे पुसते आणि दोघे एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडतात. आणि तेवढ्यात जानकीच्या मोबाईलवर ऋषिकेशचा फोन येतो. तेव्हा जानकी म्हणते की यांचा फोन आला, मी जरा बोलून बाहेर येते. म्हणून जानकी ही जायला निघते. तर लगेच सुमित्रा तिच्या हाताला धरते आणि त्याने नक्की सारंगची खुशाली सांगण्यासाठीच फोन केला असेल, मला ऐकायचे, तू फोन स्पीकरवर ठेव. तर जानकी म्हणते की नाही आई मी नंतर सांगते तुम्हाला. सुमित्रा ऐकायला तयार नसते आणि ती जानकीला फोन शेवटी स्पीकरवर ठेवण्यासाठी सांगते. तेव्हा जानकी फोन स्पीकरवर ठेवल्यानंतर ऋषिकेशला विचारते. ऋषिकेश मात्र रडत असतो. जानकी विचारते की सारंग भाऊजी बद्दल काही कळले का. तर ऋषिकेश म्हणतो की नाही अगं मी सारंगला सर्वत्र शोधले, येथील सर्व हॉस्पिटल मी शोधले, गेलेले जखमी सर्वत्र बघितले परंतु आपला सारंग नाही सापडला. जानकी अगं पोलीस असे म्हणतात की त्यांचे सर्व प्रयत्न करून झालेत, काही लोक नदीत वाहून गेले तर काही लोक नदीच्या खोल तळ्यात, आणि ते असे म्हणतात की तुम्ही आता आशा सोडा, सारंग सापडणारच नाही. तेव्हा सुमित्रा तर हे ऐकते आणि नाही सारंगला काही होणार नाही म्हणून सुमित्राला असा जबर धक्का बसतो आणि तिच्या छातीत एक जोराची चमक निघते आणि लगेच सुमित्राला अटॅक येतो.
तेव्हा जानकी तर तिची ती अवस्था बघून खूप घाबरते आणि आई तुम्हाला काय होते असे म्हणत असते। पण ऋषिकेशला हे सर्व फोनवर ऐकायला येते। ऋषिकेश सुद्धा जानकीला विचारत असतो की जानकी काय झाले आईला, आईची काळजी घे। तर जानकी ही घाबरतच सुमित्राला हॉस्पिटलमध्ये घेऊन येते। जानकी डॉक्टरांना म्हणते की आई केव्हापासून शुद्धीत आलेले नाहीत, मला त्यांची खरंच खूप काळजी वाटते, तुम्ही काहीतरी करा। तेव्हा डॉक्टर जानकीला शांत राहायला सांगतात की मला अगोदर त्यांना तपासून द्या, अजिबात तुम्ही पॅनिक होऊ नका, तुम्ही बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, तोपर्यंत मी यांना बघतो। तेव्हा डॉक्टर आयसीयू रूम मध्ये निघतात। जानकी विचार करते की सारंग भाऊजी आता सापडणार नाही। या बातमी ऐकूनच आईला धक्का बसला। देवा अशी काय करतो, सारंग भाऊजी बद्दल तशी बातमी आणि आता आई। जानकीला सुद्धा खूप रडू येते। वर उपचार सुरू असतात आणि तिचे जानकी डोळे भरून सुमित्राला बघत असते। तेव्हा जानकीच्या डोळ्यात पाणी येते आणि हा भाग येते संपतो। पुढील भागामध्ये सुमित्राला शुद्ध आलेली असते। तर जानकी म्हणते की आई ऋषिकेशला कळवले, ते आता येतीलच। तर सुमित्रा म्हणते की त्याची काही गरज नाही, त्याला म्हणावं की माझ्या सारंगला अगोदर शोधून काढ, येथे माझी काळजी घ्यायला माझी सुनबाई आहे। आणि जानकीच्या हातातील हात सुमित्रा हिसकावून घेते आणि ऐश्वर्याच्या हातात हात देते। तर जानकीला खूप वाईट वाटते। तर ऋषिकेश इकडे घरी येत असतो आणि जानकीला फोन करून विचारतो की काय झाले। तर जानकी म्हणते काही करा, पण सारंग भाऊजीला शोधून घरी घेऊन या, त्याशिवाय इथे येऊ नका। ते ऐकून तर ऋषिकेशला खूप मोठा धक्का बसतो। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।